मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558। आजचा कार्याचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। मध्यंतरी रावेर, सातारा, कराड, सांगली, बेळगाव, आळंदी, पुणे, नाशिक आणि परत रावेर असा 12 दिवसाचा दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये व्हिडिओ खंड न पडता सुरू ठेवले होते, आपण बघितलेच आहे। या 2-3 दिवसात व्हिडिओ जारी केला गेला नाही। याला कारण शरीर अस्वस्थता, कारण एकटाच आहे, साह्याला कोणी नाही आणि मग थोडंसं दवाखान्यात जाऊन थोडी विश्रांती घेऊन कामकाज सुरूच होतं। मागे राहिलेलं कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि कार्यालयात येणारे सन्माननीय असा प्रवास आणि विश्रांती आणि व्हिडिओ प्रसारित करणं 2 दिवस प्रसारित झाले नाही म्हणून मलाही अस्वस्थ वाटत होतं आणि मी निद्राधीन झालो होतो। तितक्यात बेळगावचे आचार्य विश्वनाथजी मोर पाटणे असं आडनाव होतं त्यांचं, वयोवृद्ध व्यक्ती आहे, सन्माननीय व्यक्ती आहे, विद्वान व्यक्ती आहे, शास्त्रात अवार्ड हे आहे, वय झाल्यामुळे काही वयापुढे काही चालत नाही, हे तितकंच खरं आहे। आता त्यांना ह्या वयाच्या याच्यातून जे लोक चालत आहे, सन्माननीय इतर जण, त्यांना याची कल्पना असते। मन आहे पण मनही थकून जाते, शरीर थकते आणि फुंकर घालणाऱ्या कोणी नसलं तर मग शरीर हे नर्वस होते, मानसिक चिंता व्यथात होते, कंटाळा येतो, जाऊ द्या, उद्या करू, परवा करू, नाही केलं तर काय, आता स्वस्थ बसू, अशा प्रकारचे मनात विचार येतात। परंतु मला जे आहे ते माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर ह्या गुरुवर्य आहे, त्यांची आज्ञात आहेच आणि पत्नी म्हणूनही आहे। शेवटच्या क्षणाला ईश्वराचं, महाराजांचं कोणाचंही नाव या देवींनी घेतलं नाही, माऊलींनी घेतलं नाही। केवळ जनतेसाठी विचार, काळजी तिच्या मनाला होती आणि शेवटचं वाक्य होतं त्यावेळेला जनमान्यगण उपस्थित होते की माझं कार्य सुरू ठेवा। पहा किती निस्वार्थ बुद्धी आहे। माझी काळजी तर असेलच, त्याबद्दल वाद नाही, पण जनतेची काळजी किती मोठी होती तिच्यात की शेवटचे तिने आज्ञा केली की माझं कार्य सुरू ठेवा आणि पंथी विझली। असं उदाहरण मला असं वाटते लाखोतून करोडोतून एखादं असेल तर असेल। आणि हे शेवटचं वचन पाळणारा मी पण विरळच आहे, वेडा म्हणा आपल्यास मला।
कारण काम करताना, बुद्धीचं काम करताना शांतता हवी, सहाय्य हवं असते. अशाही परिस्थितीत मानसिक चिंता, व्यथेच्या याच्यात काम करणं कठीण असते. परंतु स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर ह्या माझ्या साह्यास असतात. एखादी वस्तू हरवली, पंचांग हरवलं, फोंटन हरवलं, कागद हरवलं, ग्रंथ हरवला, तर काय करायचं, कोण पाहून देणार? तिचं निधन झाल्यापासून मी अगरबत्ती दिवा तिच्या फोटोजवळ लावतो आणि तिला सांगतो, पाहून दे ग. आणि ती क्षणात मला वस्तू सापडते. असा अनुभव मला आता अनेक वेळा आलेला आहे आणि तो परिपाठ झालेला आहे. आजही मी गाढ झोपेत होतो आणि जागृत झालो आणि तिच्यासमोर दिवा लावण्याचं राहून गेलो होतो म्हणून दिवा लावला आणि तिने कळत नकळत आज्ञा केली की व्हिडिओ राहिलेले आहे, फार वेळ झालेला आहे, दिवस झालेला आहे, व्हिडिओ जारी करा. आणि म्हणूनच शरीर अस्वस्थ असताना सुद्धा काही ची मागणी आहे त्याप्रमाणे आणि तो वर्तमान स्थितीमध्ये काही घटना घडल्या त्या अनुषंगाने व्हिडिओचा विषय आहे. तत्पूर्वी पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. एक घटना अशी आहे, एक उच्च जातीमध्ये नातेसंबंधात असलेली गोष्ट. मुलगा दूरवर राहत आहे दुसऱ्या प्रांतात आणि मुलगी जी आहे ती सर्वसाधारण गावात, परंतु पूर्ण शिकलेली. आता स्थळ पाहण्यासाठी योग्य स्थळ पाहावं म्हणून या दूरवर असलेल्या प्रांतात असलेल्या मुलाशी संबंध जोडला आणि साखरपुडा पण झाला. तत्पूर्वी मुलीकडील व्यक्ती, आई वडील माझ्याकडे आले होते. गुणमिलन केलं होतं. 25, 24, 26 असे गुण पडत होते. त्यांना मी सांगितलं की गुणमिलन हे शास्त्रसंमत नाही. तुमच्या नात्यातला जर असला तरी परप्रांतात राहतो आहे बरेच वर्ष, तर कुंडली मिलन करून घ्या. आणि कुंडली मिलन करून न घेता त्यांनी साखरपुड्याचा कार्यक्रम केला. संपन्न झाला आणि मुलगी घरी, मुलगा सर्व्हिसवर. आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी कुंडली मिलनाला माझ्यासाठी आले. पहा कसं चाललं आहे. आता अगोदर करायला पाहिजे होतं तर तसं केलं नाही, मागवून केलं. कारण 2 जणांनी त्यांना सांगितलं की गुरुजींकडे जा, बोरकर गुरुजींकडे, आणि कुंडली मिलन करूनच पहा. आणि कुंडली मिलन त्यांनी तातडीनं केलं. दुसऱ्या दिवशी कुंडली मिलनाचा रिपोर्ट दिला. म्हटलं तुम्ही साखरपुडा केलेला आहे, साखरपुडा तुम्हाला मोडावा लागेल. कारण यामध्ये कायद्याच्या गोष्टी पण आलेल्या आहेत. तर कायद्याच्या गोष्टी असा आल्या या ठिकाणी की मुलाची कुंडली प्रेमयोगाची 2 तऱ्हेची आहे. एक केंद्रातून आहे आणि एक त्रिकोणातून आहे. शिरोभागातून स्पर्श आहे. आता अशा असताना प्रेमयोग हा बहुतांश खराच असेल आणि घटना झालीही असेल. त्यांनी सांगितलं की नातेवाईक आहे, जवळचे आहे,
फसवणारे नाही. आजपर्यंत व्यवहार आहे आमचा, आर्थिक सुद्धा. म्हटलं मला व्यवहाराचं ज्ञान नाही, मी CA नाही, BCom नाही, MCom नाही. कुंडली जर पाहिली तर अशी निघते, संशोधन घ्या. आणि त्या चिंतेत ते निघून गेले. याच्यामधला काळ 5-6 दिवसाचा निघाला आणि हा साखरपुडा त्यांनी जो आहे तो जाहीर केला. आता जे स्थळ होतं त्या स्थळाचा मित्र जो होता त्याला ही गोष्ट कळली. कारण त्या स्थळाने अगोदरच रजिस्टर विवाह केलेला होता आणि त्या रजिस्टर विवाहाच्यासाठी साक्ष म्हणून त्याची साक्ष होती. तो गडबडला. दुसरा विवाह करणे गुन्हा आहे आणि असं जर झालं तर आपल्याला साक्ष द्यावी लागेल. दोघंही हितसंबंधित आहे, काय करावं आपण. आणि मग त्यांनी मुलीकडच्यांना कळवलं आणि मुलीकडचे लोक जागे झाले आणि मुलाला बोलवलं. त्याने कबूल केलं आणि मग हे अध्यारूत मोडामोड झाली. आता या ठिकाणी बघायला हवं की मला ज्ञात कोणीही नाही, दोघही पार्टी ज्ञात नाही, अज्ञात. तो दूरवर प्रांतात राहत आहे. त्यांच्या सख्या नातेवाईकांना तो काय केलाय ते माहिती नाही, ज्ञात नाही. परंतु ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर कुंडली मिलनातून ही गोष्ट आपल्याला कळली. गुणमिलनानुसार त्यांनी साखरपुडा केलेला होता. तर मग पुढे काय झालं असतं, म्हणजे कुंडली मिलन करणं किती महत्वाचं आहे हा सांगण्याचा मला प्रयत्न आहे, मार्गदर्शन आहे. कारण कुंडली मिलनामध्ये सगळं वास्तू अधिकाधिक आपण सत्यतेकडे जात असतो. सोनोग्राफी करा, MRI करा, CT स्कॅन करा, विज्ञानाची सहाय्य घ्या. त्याच्यात ह्या गोष्टी कधीही कळणार नाही, समजणार नाही, उमजणार नाही, माहिती पडणार नाही. विज्ञान या बाबतीत आंधळ आहे. ज्योतिषशास्त्र मात्र डोळस आहे. ज्योती म्हणजे डोळसपणे. पुष्कळसे लोक ज्योतिषशास्त्राला आंधळ शास्त्र, अंधश्रद्धा म्हणतात. ते असे म्हणणारे अंध असतात किंवा अंधश्रद्धावादी असतात. शास्त्र आहे, लाखो वर्षापूर्वीचं शास्त्र आहे, ज्ञान करून देणार आहे. आणि अशा या ठिकाणी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. मी शास्त्री, पंडित, विद्वान मुळीच नाही. एक अभ्यासक म्हणून मी आहे असं सर्वांना सांगतो नम्रपणे. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये कित्येक पिढ्या, कित्येक आयुष्य जरी पार पाडलं आपण तरी ते पूर्ण होणार नाही, असं अगाध खोल शास्त्र आहे. विज्ञान सुद्धा हे खरोखर माहितीचं आहे की नाही एक प्रश्नचिन्ह. कितीही मोठे डॉक्टर असले तर रिपोर्ट आल्याशिवाय औषध लिहत नाही. मग रिपोर्ट तर MRI वाल्यालाही समजतो, मेडिकल रिपोर्ट वाल्यालाही समजतो, जनसामान्याचा ज्ञान असलेल्याने समजतो की कुठलं गोष्ट मलेरियाला रिचोसिन चालते, ताप आला तर ब्रुफेन घ्यावी, डोकं दुखलं तर आणखीन काही ट्यूब घ्यावा, मलम लावावं, बाम लावावा. असं ज्ञान आहे आणि तेच मोठा डॉक्टर, MD डॉक्टर आपल्याला लिहून देतो. माझे वडील वैद्य होते, तेव्हा सोनोग्राफी नव्हती.
रक्तलघवी तपासाचं साधन नव्हते. माझे वडील नाडीवर बोट ठेवायचे आणि सांगायचे की जेवण न करता, अन्न पाणी न घेता माझ्याकडे या. आणि त्यावरून ते निदान करत होते. मलेरिया आहे, टायफॉइड आहे, अल्सर आहे, मेनिंजायटिस आहे, कावीळ आहे, अनेक प्रकार ते नाडीच्या याच्यातून ओळखत होते. त्यांचं एक सदैव वाक्य मला आठवते, आज 3 पुड्या घेऊन जा, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि उद्या माझ्याकडे येऊ नका. याचा अर्थ असा की उद्या येण्यापावतरच तुमचं दुखणं दूर होईल. त्यांच्या जीवनाविषयात एकही मृत्यू आला नाही. आज मोठे हॉस्पिटल आहे, त्यांच्यामध्ये बघा क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये किती मृत्यू होत आहेत रोज, ICU मध्ये किती मृत्यू होत आहे, मोठे दवाखान्यात किती फिरताना बाहेर निघत आहे, कित्येकांचे ऑपरेशन फेल झाले आहे, कित्येकांचे खोटे झालेले आहे, कित्येकांना कारण नसताना ऑपरेशन केले आहे, कारण नसताना रिपोर्ट करायला लावले आहे. अशा अनेक वस्तू आता जाहीर होऊ लागलेल्या, प्रकरणं जाहीर होत आहेत. बरं, आता शिक्षण आपण म्हटलं यांचं तर 10-12 वर्ष एक मनुष्य डोळ्याचा डॉक्टर शिकतो आणि एक अर्धा पाव इंचाचं ज्ञान प्राप्त करतो. 12 वर्षात अर्धा इंचाचं ज्ञान प्राप्त करणं, तेही पूर्ण आहे का अपूर्ण आहे शंका येते. कारण ते म्हणतात डॉक्टर की एकच ऑपरेशन करा डोळ्याचं, पुढचं नंतर करा, म्हणजे खात्री नाही आहे. अशा अनेकाच्या बाबतीत आहे. माझ्या पत्नीला स्वर्गीय यांना धोका झाला तो मेडिकलमुळेच. ज्यावेळेला डॉक्टर म्हणतो आता घरी जाऊन सेवा करा, त्यावेळेला अशी चीड निर्माण होते की तुला कळत नव्हतं तर मग तू ट्रीटमेंट केली कशी आणि पैसे खर्च कसे केले, का पैशासाठी ट्रीटमेंट करत गेले. आता यावर सगळं आपल्याला ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे मूळ मुद्दा. कारण आरोग्याचा प्रश्न सुद्धा विवाहाच्या प्रसंगी आपण बघायला पाहिजे. पूर्ण आयुष्य आहे का अपूर्ण आयुष्य आहे, अपघात आहे का, एड्स आहे का, हार्मोन्स कमी आहे, हे सर्व कुंडली मिलनामध्ये कळते. कारण कुंडली मिलनामध्ये आपल्याला प्रथमतः 2 कुंडली उदयमान काढून त्यांचं परीक्षण करता येते. त्यातले ग्रहयोग कसे आहे, येणारे इच्छित वर इच्छित वधूचे, त्याच्यानंतर दोघांचे आलेख राहू केतूसह, शनी मंगळाच्या दृष्टीचे योग, एका ग्रहाला 120 दृष्टी असतात. 2 मिळून संतती होते, म्हणून दोघांचे संततीला किती पूरक आहे दोघं पत्रिका हे पाहणे. आजचे ग्रहयोग वर्तमानही पाहायला पाहिजे आणि दोघाही पत्रिकेचं मिलन. त्याच्यानंतर 2 ओळी येतात. मुलीचं स्थान मुलाच्या किथे कुठे आहे, ते अष्टमादी असेल तर मृत्यू लवकर येईल, अल्पायुषी व्हाल, अनारोग्याच्या ठिकाणी असेल तर आजारी पडत राहील, आणि नौकरच्या याच्यात सर्व्हिसच्या याच्यात असेल तर ती तिथे नौकरानी म्हणूनच जाईल. धनाच्या ठिकाणी जाणारी असेल धनवंती होईल, लाभाच्या ठिकाणी झाकले तर लाभांती होईल, भाग्याच्या ठिकाणी गेले तर भाग्यवंती होईल. आणि मुलाचं स्थान मुलीच्या स्थान याच्यामध्ये ते शत्रुत्व असेल तर शत्रूसारखं वागेल, बहिर्गमनामध्ये असेल तर पत्नी माहेरी अधिक जात जाईल, आणि वादयोगात असेल तर अधिक वाद होतील. त्याच्यानंतर कुंडलीमध्ये 12 घरं असतात, त्याला स्थानं म्हणतात. त्या प्रत्येक स्थानाला एक राशी असते आणि एक त्याचा स्वामी असतो. असे 12 स्थानं आणि 12 स्वामी म्हणजे 24 यांचं मिलन. नक्षत्र, चरण, योग, दृष्टी, तत्व, संज्ञा, गुण, वार, स्वामी, वर्ण,
आणि राशी स्वामी अशा अनेक बाबीचं दोघांचं मिलन करून पण निर्णय येतो. मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे, काय आहे. वर्तमान स्थिती तर मुलाच्या बाबतीतही आणि मुलीच्या बाबतीतही सावधान राहावं अशी पिढी ही आहे. चांगल्या चांगल्या गावामध्ये जी पुण्यवान गावे होती, तीर्थक्षेत्रीची गावं होती, तिथे पण आता अनाचार अत्याचार वाढू लागलेले आहेत. मुलं मुली शिक्षणासाठी बाहेर राहतात, आई वडील पैसे पुरवतात, तिथे काय होते काय नाही एक प्रश्नचिन्ह आहे. यांचे विचार सगळे या नवी पिढीचे अगदी विचार बदलून गेलेले आहेत. माझ्याकडे 2 मुलं आणि 2 मुली आल्या होत्या मागच्या महिन्यामध्ये दौरा करण्यापूर्वी. गुरुजी आमचा विवाह जमतो की नाही ते पहा. म्हटलं फार छान जमतो, काही अडचण नाही. आयुष्यमान व्हाल, धनवान व्हाल आणि संतती पण योग आहेच. हा प्रश्न मी केला, हा संतती योगाचा शब्द काढला आणि दोघांनी आम्हाला सांगितलं, त्या दोघाही मुलींनी आणि मुलांनी, बाबा आम्हाला संतती नको आहे म्हणून आम्ही संततीचा प्रश्न तुम्हाला विचारला नाही, पण तुम्ही सांगितलं. पण आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही इथून गेल्यावर नसबंदी करणार आणि नंतर विवाह करणार. केवढा मोठा निर्णय हा, जीवन आयुष्याचा. मी विचार करायला लागलो, शून्य करायला लागलो, पण मला त्यांचा विचार योग्यही वाटायला लागला. कारण त्यांनी जे कारण सांगितले की आमचे जे काका आहे ते वृद्धाश्रमात आहे, ते मुलगी म्हणते माझे मामा आहे वृद्धाश्रमात आहे, तिसरे म्हणतात की आमच्या घराशेजारी श्रीमंत आहे मुलगा, सगळं काही आहे, नोकर चावकर आहे. सासरची मंडळी येतात जातात, पण घरचे आई वडील वृद्धाश्रमात ठेवले त्यांनी. वृद्धाश्रमात गेल्यावर कधीही जात नाही ते, आज पावतर गेले नाही. 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले. म्हणून कशाला ही मुलं पाहिजे, संतती पाहिजे, त्रास भोगून घ्यायचा, दुःख भोगून घ्यायचं आपल्याकडनंच, त्यांच्यासाठी आयुष्य खर्च करायचं. मग आपण केव्हा जगायचं. आता ते दिवस गेले. कारण घराण्याची अब्रू राखण्याचं हे मुलं करत नाही. मग घराण्याची अब्रू जर आपल्या बरोबरच राहायची असेल तर आपण विवाह करायचा, आपण संतती का करायची. मुलं मुळे प्रेमविवाह करतात, तो योग्य असला तर ठीक आणि अयोग्य असला तर मग काय. काळं फासण्याची वेळ येते तोंडाला, समाजापुढे खाली मान घालावी लागते, बोलता येत नाही. ताठमानेने जगणारा मनुष्य बोलू शकत नाही. मग कशाला हवी ती मुलं, कशाला हवी नवी पिढी, कशाला हवी संतान. घराणे जर बदनाम होत असेल तर मग ते घराणं राहीलच कशाला. मग शुद्ध घराण्यात आपल्या बरोबरच न्यायचं आपण. म्हणून संतती नको आहे हे त्यांचं स्पष्टीकरण मलाही पटू लागलं. म्हणजे नवीन पिढी आता कसा विचार करणार आहे हा एक मार्ग आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. आता तो योग्य का अयोग्य. एकीकडे आमदार खासदार म्हणता 19 मुलं करा, आणि इथे आपण पाहिलं तर विदारक स्थिती खरोखर विदारक आहे. मी आणि माझी पत्नी आम्ही मथुरेला एका दारकाला कुठेतरी गेलो होतो. तिथे महिलांचा वृद्धाश्रमात गेलो. माझी पत्नी म्हणे बाबा, म्हणते मला बाबा म्हणायची, मला पुन्हा इथे आणू नका, माझ्याकडून पावलं जात नाही म्हणे ते दृश्य. म्हातारे, केसाला वेणी नाही, काही नाही, तेल नाही, पांढरे फोट, सुरकुत्या पडलेल्या आहेत, थकलेले आहे, दिसत नाही, काही नाही, व्यवस्था नाही, सुरक्षा नाही. जनावराला तरी आहे पण इथे काही नाही. सरकारने या बाबतीत ताबडतोब कायदा करायला हवा की वृद्धाश्रम अजिबात बंद व्हायला हवे.
ज्या आईवडिलांनी हयातीने शेवट पावतर मुलांसाठी काबड कष्ट करून लग्न यावं केलं, नोकरी लावून दिलं, हे केले आहे, तर त्यांचा निम्मे पगार जे काही करत असेल ते खात्यात जमा करायला पाहिजे. हैदराबादमध्ये कायदा पास होतो आहे का झाला आहे असं आलेलं आहे. मुलाने 4 व्हीलर गाडी केली, मुलाने जमीन घेतली, मुलाने प्लॉट घेतला, बंगला घेतला, तर त्याच्यावर नाव आईवडिलांचं असायला हवं. सरकारने विचार केला की पत्नीचं नाव असायला हवं. पत्नीने काय आणलंय सोबत संसारासाठी? काहीच नाही. आणि तिला एवढा मोठा अधिकार देतात तुम्ही संपत्तीबाबत. आणि ती शिकलेली असल्या कारणाने ती दुसरी नोकरी धरू शकते. घटस्फोट झाला, तलाक झाला, काही म्हणा, फारकती झाली, दुरावा झाला, तर ती कमाई करू शकते. पण म्हातारे आई वडील कुठे जातील? त्यांना कमाईचं साधन काय? त्यांच्याच घरात मुलं आई वडील मुलं राहू देत नाही, ही परिस्थिती आज. पहिला प्रथम तर आईवडिलांचा विचार सरकारने करायला पाहिजे. डोळे उघडा सरकार, मायबाप. कुठलीही वस्तू घेतली, कायद्याने बंधन घातलं गेलं पाहिजे की निम्मे त्यांच्यावर नाव, त्याशिवाय खरेदी मान्य नाही. आणि प्रत्येक याच्यात एक असं सर्वेवर नेमायला पाहिजे. घरोघर जाऊन आई वडिलांना विचारायला पाहिजे, का हो कसे आहात, मुलं कसे वागवत आहे, नातू कसे आहे, औषध पाणी आहे का, जेवायला मिळते का, सर्वे करायचा. तरच हे वृद्धाश्रम नाहीसे होते, नाही तर अजिबात नाहीसे होणार नाही. कारण आई वडिलांची संपत्ती तर त्यांच्या याच्यातच खर्च होऊन जाते, हे तर सगळ्यांनाच कळते. त्यांच्याजवळ काही राहत नाही. पेन्शन असलं तर ते तुटपुंज, आणि व्यवसायी असले तर मग मात्र मरण प्राय. एक कंपनी आहे कापडाची, आपण पाहिलं, त्यांचं सर्व मुलांनी घेऊन घेतलं आणि ते एका मित्राच्या घरात राहत आहे. किती दयनीय स्थिती आहे. मोठं श्रीमंत घरानं अरबो खरबो इस्टेट आणि वाद चालले होते. वडील गेल्यावर आई मेटाकुटीला आली. आपल्या भारतातच आहे सर्वात मोठे श्रीमंताच्या रांगेतले. याबाबत सरकारने ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे. आता याच्या बाबतीत आपल्याला गुणमिलन आणि कुंडली मिलन यामध्ये फार मोठा तफावत आहे. गुणमिलन हे तारखेनुसार होते, त्याच्यात कुठलेही ग्रहयोग बघत नाही. मंगळाची पत्रिका आहे, चांडाळ योगाची पत्रिका आहे, स्फोटक योगाची पत्रिका आहे, अल्पायुषी पत्रिका आहे, दुष्कृत्याची पत्रिका आहे, प्रेमविवाहाची पत्रिका आहे, घटस्फोटाची पत्रिका आहे, मृत्यूची पत्रिका आहे, अन्य एड्सची पत्रिका आहे, महारोगाची पत्रिका आहे, कॅन्सरची पत्रिका आहे. अनेक 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 प्रकारचे उत्तरं आपल्याला कुंडली मिलनातून मिळतात, गुणमिलनातून मुळीच नाही. आमचा स्वतःचा एकच राशी होती, एकच चरण, एकच नाडी, एकच गण. माझी पत्रिका शास्त्रदृष्टीने बघाल तर विवाह स्थानामध्ये मंगळ होता. जाळून मारणे असं सांगितलं जाईल, पण मी तळ हाताच्या फोडापेक्षाही तिला जास्त फुलाप्रमाणे, देवाप्रमाणे, देवीप्रमाणे वागवलं. एकही शब्द तिने खाली पडू नाही. 2 मुलं आहे, 4 नातू आहे, एक पंथी आहे, दुसरी पंथी होण्याची मार्गावर आहे. सुखाचा संसार झाला. कारण आमची 125% कुंडली मिलन होतं, गुणमिलन नाही. हे स्वतः आम्ही केलेलं आहे आणि हे तुम्हाला सांगतो आहोत. मोठा मुलगा अलंकार बोरकर याचा शनी अमावस्येच्या दिवशी विवाह केलेला आहे. कारण मुहूर्त पाहताना पाहायला पाहिजे, त्या दिवशी लक्ष्मी कुबेर योग होता. आज लक्ष्मी कुबेरात खेळतोय. मुलीच्या वडिलांना सांगितलं, मी या योगावर विवाह करेल आणि तुम्हाला तुमच्या पंडितजीकडून, पुजाऱ्याकडनं जर
विवाह मुहूर्तावर करायचा असेल तर तुम्ही मुलाला घेऊन तुमच्या मनाप्रमाणे विवाह करू शकतात. माझं काही अडथळा नाही. परंतु त्यांनी माझ्या शब्दाला मान दिला, स्वीकृती दिली आणि तोच विवाह झाला. दुसऱ्या मुलाचा तर विवाहच केला नाही, कारण त्याच्या योगामध्ये विवाह नाही. त्या सुनेने स्वतःच्या हाताने मंगळसूत्र घातलं आहे. तर ज्योतिषशास्त्र काय म्हणते हे बघायला असेल, त्याप्रमाणे वागितलं तर सुंदर संसार सुखाचा होतो. आता मुलं अशी झालेली आहे बदमाश की ते बायका मुलाकडे जास्त लक्ष देतं, माझ्याकडे देत नाही. म्हणजे किती सुखाचा संसार होतो कुंडली मिलन केल्यामुळे. गुणमिलन नाही, गुणमिलन तर कोणाचंही होत नाही आहे. तर हा गुणमिलनाचा आणि कुंडली मिलनाचा फरक जो आहे आपल्याला पाहायला मिळतो, तो स्वतः मी अनुभवतो आहे आणि तुम्हाला सांगतोय. बेळगावचे जे पुजारी होते आहे जनमान्य, खरोखर विद्वान होते. त्यांनी जे हा प्रश्न काढला त्यांच्यापुढे मी मांडला. त्यांनी थाप मारली माझ्या पाठीवर, कौतुक केलं, आशीर्वाद दिले. आणि बहुसंख्य लोक महत्त्वाचं आहे. तुम्ही डीजेला पैसे खर्च करतात, कपडे लत्त्याला पैसे करतात, खाडावडीला पैसे करतात, तुम्हाला कपडे लत्त्याला पैसे जास्त करतात, दागदागिन्याला पैसे खर्च करतात, वाहनाला पैसे करतात, भेटीगाठीला पैसे खर्च करतात, आणि तुम्ही कुंडली मिलनाला किरकोळ पैसे खर्च करत नाही. काय आहे जे जीवनाचा आधार आहे, जीवन आयुष्य ज्याच्यावर अवलंबून आहे, ते न करणं म्हणजे काय म्हणावं. म्हणूनच जाणकार ज्योतिषाकडनंच आता गुणमिलन आणि कुंडली मिलनमध्ये फार मोठं अंतर आहे हे मी सांगितलेलं आहे, आणि हे आपल्याला बघायला हवं. जाणकार ज्योतिषामार्फतच आपल्याला कळू शकते. परंतु कुंडली मिलन करण्याला फार वेळ लागतो. झटपट करणारी हे क्रिया नाही, कार्य नाही. म्हणून वेळ द्यायला हवं आणि हे समजून घ्यायला हवं. आपण जे काम करतो ते पूर्ण समजून घ्यावं. डॉक्टर औषध लिहून देतो, तो कुठलं गोळी कुठे चालते हे समजून घ्यायला हवी. त्याच्यात काय कंटेन आहे समजून घ्यायला हवं. माझ्या मुलाने एक बाटली आणली, म्हणे हे नातूसाठी आणली. कारण कशासाठी आणली म्हणे, व डॉक्टरने लिहून दिली. म्हटलं तू हे वाचलं का? नाही म्हणे. काय वाचायचं आहे? त्यांनी सांगितलं की जेवणानंतर 2दा घ्यायचं. अरे बाळा, हे अमसुलाचं सार आहे, कोकणातली कंपनी आहे, 850-1200 रुपयाची किंमत आहे. आता एवढं आमसूल आपण आयुष्यभरही खात नाही. 100 ग्राम 50 ग्रामच्या वर कोणाच्याही घरात आमसूल येत नाही. काय आमसूल आणले असते, घरी आपण केलं असतं, सरबत म्हणा, सार म्हणा, जिरे टाकून, तरी चाललं असतं. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट तपासायला पाहिजे. सांगण्याचा उद्देश, तरुणांनो, तुम्हाला हेच मला सांगायचं आहे की तुम्ही जे काही करतात त्याच्यामागे काय शास्त्र आहे. आता शास्त्रावरून मला एक गोष्ट आज आली की आज शनिवार आहे. शनिवारी सगळेजण मारुतीच्या दर्शनाला जातात. कितीदा मी व्हिडिओमध्ये सांगितलं तरी याविषयी अधिक मार्गदर्शन करणारा व्हिडिओ मी जमल्यास उद्या आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. कारण रवी संक्रांती म्हणजे रवी सूर्य मकर राशीत प्रवेश केलेला आहे 14 जानेवारी रोजीला. मला असं वाटते 3:06 याच्याविषयी आणि पुढच्या विषयी आपण मार्गदर्शन करूया. आजच्या कार्याला इथेच विश्राम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी 6x11चं पाकिट घ्या, त्याच्यावर तुमचा पत्ता लिहा, त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा
त्या पाकिटाची घडी करा, दुसऱ्या पाकिटात ते टाका, त्याच्यावर माझा पत्ता मी सांगितल्याप्रमाणे लिहा आणि स्पीड पोस्टाने पाठवा. आमच्याकडे आल्यावर आमचा जो विभाग आहे तो विभाग आपल्या पाकिटात यंत्रसिद्धी टाकून आपल्याला रवाना करण्यात येईल. तुमचा पत्ता असतो आहे त्याच्यावर आमचा पत्ता मुळीच लिहू नका आणि 6x11च्या वर पाकिट मापाचं कोणीही पाठवू नका. असो, ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच मागवावं, इतरांनी मुळीच मागवू नये. आपण यंत्र आले आपण ती टाकून दिली तर तो दोष तर तुम्हाला लागेलच, परंतु ती यंत्र कमी झाली आणि ती इतरांना हवी असली त्यांना नाही मिळाली तर मग तर दुसऱ्याची श्रद्धा हिरावून घेऊ नका. असो, श्रद्धा असेल तरच भाव असेल तरच त्याच्यात भाग्य असते, नाही तर नाही. असो, माझी पत्नी गुरुवर्य सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा, सदिच्छा, आशीर्वाद. नवीन वर्षाचे शुभेच्छा, सदिच्छा, आशीर्वाद. सुखसंपन्न व्हावं, लक्ष्मीवंत व्हावं, श्रीमंत व्हावं, आरोग्यसंपन्न व्हावं, दीर्घायुष्य व्हावं, मनातील सर्व परी इच्छा आपल्या पूर्ण व्हाव्या, आनंदी समाधानाने जगावं, उत्साहित वातावरण तुमच्या घरात असावं, नांदावं आणि सर्वतोपरी सुख तुम्हाला लाभो, अशीच ग्रहगोराला मागणी करतो आणि आजच्या कार्याचं समापन करतो.